महाराष्ट्रातील सर्व मतदारांना एवढंच आवाहन करेन की महाराष्ट्रामधलं सगळं जे चित्र आहे आपल्या सगळ्या समोर आहे. आपल्याला माहिती आहे एका साईडला रडीचा डाव चालू आहे. आपल्याला दिसतोय की समोरचा माणूस हा खोड्या काढून म्हणजे चिटिंग करून जिंकतोय, पुढे येतोय. तर आपल्या सगळं डोळ्यासमोर आहे. आपल्याला महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल, महाराष्ट्राला जर पुढे घेऊन जायचं असेल, तर महाराष्ट्रातील प्रामाणिक कार्यकर्त्याला, प्रामाणिक नेत्याला आपण साथ दिली पाहिजे. हे जे ढोंगीबाजी जे सरकार आहे, आता ज्या पद्धतीने तोडफोड करून, आता काल बघितलं असं जळगावमध्ये एकाची कॉलर पकडून फॉर्म मागे घेण्यासाठी जी दादागिरी झाली महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. फक्त आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर जो त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो माज झालेला आहे हा सर्व लोकांना माहिती आहे. म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही आवाहन करू की आपण स्थानिक लेवलला या अशा प्रवृत्तीला गाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, एक मुखाने जो गावचा विकास करीन, आपल्या विभागाचा विकास करीन, त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्या अनुषंगाने पक्षाचे आदेश आहेत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जसे आम्हाला आदेश दिलेले. आणि येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने आम्ही उमेदवार उभे करणार. प्रत्येक जिल्हा परिषदला, प्रत्येक पंचायत समितीला आमचा उमेदवार उभा असणार आहे. त्याची रणनीती उद्या आमची त्या संदर्भातली बैठक.